Suffering with excessive thoughts, but are these thoughts related with rumination or worry? Means तुमचे जे काही विचार आहेत हे विचार पास्ट बद्दल अडकलेले आहेत का फ्युचर जास्त प्रेडिक्ट करतायत? आपण कुठे जास्त अडकलेलो आहोत? हे विचारांचा पॅटर्न कोणता आहे हे समजून घेऊया. विचार दोन टाइप्सचे असू शकतात. एक आहे रुमिनेशन, दुसरा आहे वरी. रुमिनेशन म्हणजे पास्ट फोकस्ड असतात. ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याचा जास्त विचार करतो. म्हणजे हे असं झालं का, मी हे असं केलं असतं तर, नेहमी माझंच चुकतं का, इथे सेल्फ ब्लेम जास्त असतो. आपण स्वतःबद्दल जास्त गिल्ट फील करून घेतो किंवा जे आपण म्हणतो मेंटल रिप्ले जास्त असतं. घडून गेलेल्या रिपिटेटिव्ह नेगेटिव्ह गोष्टींवरती माइंड जास्त फोकस करतो रॅदर दॅन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. ओके, हे जे थॉट्स असतात, जे रिपिटेटिव्ह नेगेटिव्ह थॉट्स अबाउट दी पास्ट असतात, दीज आर मेनली रिलेटेड विथ डिप्रेशन. दुसरे जे थॉट पॅटर्न असू शकतं ते असतं फ्युचर फोकस्ड असतात, म्हणजेच वरी किंवा आपण एन्झायटीशी रिलेटेड असे थॉट्स म्हणतो. म्हणजे हे थॉट्स काय करतात की हे प्रेडिक्ट करतात. आणि प्रेडिक्ट काय करतं? वर्स्ट केस सिनॅरिओ. हे असं झालं तर, हे असं झालं होईल का, हे असं होईल का, म्हणजे यू आर प्रेडिक्टिंग ऑल द नेगेटिव्ह फ्युचर इव्हेंट्स. ओके, तिथे आपलं माइंड जास्त अडकलेलं असतं. ओके, दीज फ्युचर थॉट्स दे आर मेनली रिलेटेड विथ एन्झायटी. तर हे असे दोन डिफरंट थॉट पॅटर्न्स असतात. आपला थॉट पॅटर्न कोणता आहे हे समजून घ्या किंवा कारण कोणत्याही गोष्टींशी डील करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे सेल्फ अवेअरनेस. आपल्या विचारांची धारणा कोणती आहे हे जर आपण समजून घेतली तर आपण त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगकडे जास्त फोकस करू शकतो.